श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामिन्ये नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 35. उग्र तारा देवी विवरण. दुष्कर्म उपासकाला श्रीपादांनी शिक्षा करून रक्षा करणे. आम्ही शर्भेश्वर शास्त्रीचा निरोप घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. श्रीपादांचे नामस्मरण हेच इहलोक व परलोकाचे साधन होय, हे आमचे ठाम मत होते. आम्ही थोडे दूर चालून जाताच आम्हाला एक आश्रम दिसला. सिद्ध नावाच्या महर्षींचा तो आश्रम होता. ते पूर्ण वैरागी व कौपिनधारी होते. आश्रमाच्या अंगणात उभ्या असलेल्या माणसांनी आम्हाला विचारले, शंकर भट्ट व धर्मगुप्त तुम्हीच ना? आम्ही होकार देताच ते आम्हाला आत घेऊन गेले. आत तारादेवीची मूर्ती होती. सिद्ध महर्षी तारादेवीचे उपासक आहेत हे कळाले. दुपारची वेळ होती. पूजेनंतर भजन झाले. त्यानंतर सुग्रास जेवण मिळाले. सिद्ध महर्षी म्हणाले, बाळानो, तुम्ही येणार हे श्रीपादांनी आधीच कळवले होते. महागुरूंच्या आदेशावरूनच तुमचे आतिथ्य गेले. मी तारादेवीचा उपासक आहे. ती वाक्शक्ती देणारी, भयंकर विपत्तीपासून भक्तांचे रक्षण करणारी असल्यामुळे हिला नील सरस्वती म्हणतात. 3 हयग्रीव आहेत. एक विष्णू अवतार, दुसरे महर्षी, तिसरा एक राक्षस हयग्रीव नावाने राक्षस होता. त्या हयग्रीव राक्षसाच्या वधासाठीच तारादेवी नील सरस्वती स्वरूपधारिणी झाली. या देवीच्या उपासनेने सामान्य माणूस बृहस्पतीसारखा विद्वान होतो. भारतवर्षात पहिल्यांदा तारा उपासना करणारे वसिष्ठ महर्षी आहेत. त्यामुळे हिला वसिष्ठाधीत तारादेवी असेही म्हणतात. मी तारा उपासना करत असून देखील मला कधी तारादेवीचे दर्शन झाले नाही. मात्र मिथिला नगरीतील महिषी या गावी उग्रतारा सिद्धपीठाचे दर्शन झाले. तिथे तारा, एक जटा व नील सरस्वती अशा 3 मूर्ती एकाच स्थानात आहेत. मधली मूर्ती मोठी व दोन्ही बाजूला लहान मूर्त्या आहेत. तिथेच उपासना करून वसिष्ठ महर्षींनी तारोपासना सिद्धी मिळवली होती असे वडील मंडळी सांगतात. उग्रतारा देवीचे दर्शन घेतल्यानंतर मी तिथे एक गोड सुंदर बालिका पाहिली. तिच्या पायातल्या पैंजणांचा नाद मोठा सुश्राव्य व मधुर होता. ती बालिका चालताना तो पैंजणांचा नाद माझ्या हृदयात प्रतिध्वनित होऊ लागला. ती बालिका म्हणाली, बेटा, तू कुठे कुठे फिरत आहेस? मला शोधत फिरत आहेस ना? हे खरे आहे ना? हे ऐकून मी दचकलोच. हीच उग्रतारा देवी आहे की कोणी वेडी मुलगी आहे? परंतु मी तिला वेडी बालिका असे कसे म्हणेन? तारा भगवती शिवाच्या मांडीवर प्रत्यलीढ मुद्रेत, म्हणजे अभयंकर व एक पाय खाली सोडलेला व एका पायाची मांडी अशा स्वरूपात आसनस्थ झालेली असते. तिचा वर्ण नील म्हणजे सावळा. ती त्रिनेत्रधारी असून तिच्या हातात कात्री, कपाल व खडग असते. तिने व्याघ्र चर्म धारण केलेले असते. ती मुंडमाला घालते. भोग मोक्षप्रदायिनी हे त्या देवीचे वास्तव स्वरूप आहे. मी पाहत असलेल्या 12-13 वर्षांच्या बालिकेचे रूप फार मुग्ध, मोहक, मनोहर होते. मी इतका अवाक झालो की त्या बालिकेला मी काहीच उत्तर दिले नाही. इतक्यात त्या बालिकेचे वय वाढू लागले व रूपही बदलू लागले. तेजोभरित शरीर, वर्ण असलेले बालक रूप तिने धारण केले. शरीर वर्ण सोन्यासारखा दिसू लागला. शरीरातला कण न कण तेजपुंज दिसत होता. आता त्या बालकाचे नेत्र योग्यासारखे
प्रशांत, करुणामय, दयामय दिसत होते. बालरूपातले पैंजण तसेच होते, पण आता हे घट्ट झाल्यामुळे त्या बालकाने मला काढायला सांगितले. मी पैंजण काढले तर तो बालक म्हणाला, हे पैंजण तुझ्याजवळच ठेव. त्या पैंजणात जीवशक्ती आहे. तू कुठे जायचे, काय खायचे, कुणाशी बोलायचे, हे सर्व ते पैंजणच ठरवतील. एवढे सांगून तो बालक अदृश्य झाला. त्यानंतर मी कालीघाटाला गेलो. तेथे काली मातेचे दर्शन घेतले. दक्षिणेकडे निघालो. जगन्नाथपुरी या महाक्षेत्राचे दर्शन घेतले. तिथून सिंहाचल क्षेत्राला गेलो. नशिबाने पादगया क्षेत्र असलेल्या श्री पिठिकापूरला आलो. श्री कुकुटेश्वराचे दर्शन घेतले. नंतर त्या मूर्तीच्याच ठिकाणी मला एक वारुळ दिसले. त्या वारुळात एक सर्पदेवता राहत होती. दत्तदर्शनानंतर मला त्या सर्पदेवतेचे दर्शन झाले. त्या दर्शनाने माझी कुंडलिनी जागृत झाली. माझे शरीर माझ्या स्वाधीन राहिले नाही. मी वेड्यासारखा तारामातेचा नामोच्चार करीत मोठ्या मोठ्याने ओरडत होतो. योगायोगाने मी नरसिंहवर्मा नावाच्या जमीनदाराच्या घराजवळ आलो. महिषी गावात पाहिलेले सर्व दृश्य मला पुन्हा दिसू लागले. त्या बालिकेचे दर्शन, तिचे वय वाढणे, रूप बदलणे, बघता बघता ते बालक रूप धारण करणे वगैरे, त्या दिवशी बघितलेला तो दिव्य बालकच आज प्रत्यक्ष माझ्यासमोर उभा होता. वर्मांकडे एकाच माणसाने ओढायचा छकडा होता. त्या दिव्य बालकाला त्या छकड्यात बसून आजोबांच्या घरापर्यंत जायचे होते. वर्माने गाडी ओढणाऱ्या नोकराला हाक मारली. तो येऊन उभा राहिला. त्या दिव्य बालकाने आपल्याबरोबर त्या नोकरालाही छकड्यात बसायला सांगितले व मला ती गाडी ओढायला सांगितली. मी नाही म्हटले. तेव्हा तो बालक मला म्हणाला, तू जर ही गाडी ओढली नाही तर तुझी चामडी सोलेन. मी आधीच चांभार आहे. चामडी काढून चपला करणे माझी वृत्तीच आहे. गाय म्हशींच्या चामड्यांपेक्षा तुझे चामडे श्रेष्ठच असणार. मला आता गत्यंतर नसल्यामुळे मी गाडी ओढण्यास तयार झालो. त्या बालकाच्या हातात काठी होती. मी मोठ्या कष्टाने ती गाडी ओढू लागलो. तो दिव्य बालक मला त्या काठीने मारत होता. दोघांचा भार 20 माणसांच्या भारा इतका होता. दुःख भार सहन करीत रक्तबंबाळ होऊन कशी बशी गाडी ओढत मी आजोबांच्या घरापर्यंत पोहोचलो. बालकासोबत आलेला नोकर माझी स्थिती पाहून कळवळत होता, पण तो बालक मात्र कर्कश व मजा बघणाऱ्या कसायासारखा वाटला. तो त्या नोकराला म्हणाला, त्या दुरात्म्याबद्दल जराही प्रेमभाव दाखवलास तर तुलाही शिक्षा करावी लागेल. मी अर्धनग्नच होतो. तो बालक घरात गेला व लाल मिरचीची पूड घेऊन आला व रक्तबंबाळ वाहत असलेल्या माझ्या जखमांवर ती मिरचीची पूड लावू लागला. महिषी गावात दिलेले ते पैंजण मी माझ्या कमरेला बांधलेले होते. इतक्यात त्या बालकाची आजी बाहेर आली. खरोखर ती कुणी पुण्यमूर्तीच असावी. तिला पाहताच माझ्या शरीराची आग शांत झाली. तिचे पती बापनार्य प्रसिद्ध सत्य ऋषीश्वर होते. ते मला प्रेमाने म्हणाले, बेटा तुझे गाव कोणते, तू कुठून आलास, थोडी विश्रांती घे, जेवण कर व मग जा. मात्र ते हिंदी भाषेत बोलले. त्या नोकराने श्रीपादांनी माझ्याशी जो दुष्टपणा केला त्याचे वर्णन आजी आजोबांना ऐकवले. तेव्हा श्रीपाद म्हणाले, आजी हा नोकर खोटे बोलतोय. याला ना जखमा झाल्या ना त्यातून रक्त वाहिलं. ते घामाचे बिंदू आहेत. मिरचीची पूड नाही तर चंदनाची पूड लावली. त्या नोकराला बघायला सांगितलं तर श्रीपादांनी सांगितलेले सर्व खरे होते. तेव्हा बापनार्य म्हणाले, तू सत्यव्रत आहेस. तू रक्तधारा म्हटली तर ती रक्तधारा असणार. घर्मबिंदू म्हटले तर घर्मबिंदू असणार. चंदनपूड म्हटलेस
तर चंदन पूडच असणार. तू जे जिथे आहे असे म्हणशील तेच तिथे असणार. तू साक्षात उग्रतारा रूपी आहेस असे मला वाटते. उग्रतारा देवी वाचा सिद्धीचा प्रसाद देते असे ऐकले होते. साक्षात उग्रतारा तूच. तुझ्या संकल्पाप्रमाणे तूच तिथल्या वस्तूंचे स्वभाव धर्म बदलू शकतोस. पण आता तुझे ते लीला विनोद थांबव व त्या अभाग्यावर कृपा कर. त्यावर श्रीपाद म्हणाले, आजोबा तुम्ही खरे सांगत आहात. माझा संकल्प लगेच सिद्ध होतो हे मी सांगितलंच आहे. ते पदार्थ आहे की नाही, ते यथार्थ आहे की नाही यासाठी शास्त्राची मदत हवी. हा आगंतुक सद्ब्राह्मण आहे. हा उग्रताराची उपासना चांगली करतो, पण गुरुची अनुमती न घेता याने आपल्या मर्जीने संन्यास दीक्षा घेतली. याच्या आईने फार त्रास सोसून याला जन्म दिला. याच्या वडिलांनी मोठ्या कष्टाने याला लहानाचे मोठे केले. याच्या जन्मावेळी त्या मातेचे पुष्कळ रक्त वाहिले. जखमेवर तिखट चोळल्यावर जशा यातना होतात तशा यातना तिने सहन केल्या. ते दोघेही मृत्यूनंतर या पिठिकापुरात जन्मले. नरसिंह वर्मांकडचा नोकर म्हणजे दुसरा कोणी नसून मागच्या जन्मीचा याचा पिता आहे व त्याची पत्नी म्हणजे याची पूर्वजन्मीची माता. मृताचे पिंडदान व्यवस्थित झाले नाही तर ते अनर्थकारक ठरते. या आगंतुकाने संन्यास घेतल्यामुळे आई वडिलांचे पिंडदान केले नाही. याच्या या पापकर्मामुळे करत असलेल्या पुण्यकर्मामुळे याला या पादगया क्षेत्री श्री पिठिकापूर येथे ओढून आणला आहे. थोड्या कष्टातच याचे पाप मिटल्यामुळे याचे दुर्भाग्य नाहीसे केले. शिशु मातृगर्भात 9 महिने राहतो. काशी क्षेत्रात 9 महिने 9 दिवस 9 घटका राहिले तर पितृशाप नाहीसे होतात. हे पिठिकापूर काशी समानच आहे. या आगंतुकाने 9 दिवस या पूर्वजन्मातील मातापित्याची सेवा केली तर याचे पितृशाप नाहीसे होतील. श्रीपादांच्या आदेशानुसार वागून मी त्यांचे आशीर्वाद मिळवले. त्यांनी त्या दिवशी दिलेले पैंजण देवघरात जपून ठेवले. त्यानंतर मला उग्रतारा सिद्धी मिळाली. माझ्या तंत्रशक्तीने मी लोकांच्या आदिव्याधी बऱ्या करत असतो. तुम्ही इथे यायच्या आधी श्रीपादांचे माझ्या अंतरदृष्टीला दर्शन झाले व ते म्हणाले, शंकर भट्ट व धर्मगुप्त नावाचे गृहस्थ या रस्त्याने येत आहेत. त्यांना पोटभर जेवण दे. आश्रमात त्यांची राहायची सोय कर व ही पैंजणे त्यांना बक्षीस म्हणून दे. ही त्यांची आज्ञा होती. असे सविस्तरपणे सांगून त्यांनी आम्हाला ती पैंजणे दिली. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 35 संपूर्ण.